हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर चला आज बनवूया शतधृत घृत. ॲक्च्युली याचं अजूनपर्यंत प्रोनाऊन्सिएशन प्रॉपर येत नाही, बट हे खूप चांगलं मॉइश्चरायझर आहे. ह्याच्या आधी मी घी यूज करायची ऋग्वेदसाठी, त्याच्या शरीराला लावायला ॲज अ मॉइश्चरायझर. मी बाहेरून आणत नव्हती म्हणून. मग जेव्हा मला हा प्रोसेस समजला तेव्हापासून मी हेच यूज करते त्याच्यासाठी. तर त्याला ही गोष्ट मी जेव्हा खूप रिसर्च केलं तेव्हा मला समजलं की हे तुम्हाला कंटिन्युअसली हे जेव्हा तुम्ही करता तर हे इझी नाही आहे, हे खूप हार्ड आहे. म्हणजे तुम्ही नाही पण ज्याच्याकडे तुमच्याकडे टाईम आहे असेल तर तुम्ही 3-4 तास हे कंटिन्युअसली करू शकता. माझ्याने जेवढं होतं तेवढं ते करते आणि ते यूज करते. तर ह्याच्यासाठी फक्त 2 चमचे मी घी घेतले होते. जसं जसं मला लागतं मी त्या हिशोबाने घेते. त्याच्यामध्ये 100 वॉश इज खूप कंपल्सरी आहे, ज्याच्याने ती ॲक्च्युअल क्रीम तशी बनेल. तर तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये ॲक्च्युली ह्याची जी प्रोसेस आहे तीच मेन मॅटर करते. बिकॉज जसं की तुम्ही एक वॉश करता म्हणजे एक वेळा पाणी टाकता त्या टाईमवर, त्याच्यानंतर तुम्ही 100 वेळा ते रोटेट करणं खूप जरुरी आहे. तसं करून तुम्हाला 10,000 रोटेशन खूप मस्ट आहेत. त्यानंतर ते प्रॉपर एक थिक क्रीम तयार होते. ती तुम्ही ॲज अ मॉइश्चरायझर यूज करू शकता. तुम्ही ट्राय करा, तुम्ही यूज करून बघा. त्याचे रिव्ह्यूजसुद्धा मला पण द्या की तुम्हाला कसं वाटलं. बिकॉज खूप चांगले रिव्ह्यूज आहे त्याचे आणि हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे बाहेर जर तुम्ही घ्यायला गेला तर. त्याच्यापेक्षा तुम्ही घरी ट्राय करा. खूप चांगली मॉइश्चरायझर आहे. आता थंडीमध्ये तर खूप जास्त चांगलं हे होतं. म्हणून असं तुम्ही बनवून जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही बनवा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि यूज करून खूप चांगलं हे आहे. तुम्ही त्याचे मला रिव्ह्यूज चांगलेपणे सांगा. यूज करून बघा पहिला, त्यानंतर. आणि आता आलाय तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि मग भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. त्याच्यासाठी वेट करा आणि त्याच्यात बघू आता मी नवीन काय ट्राय करते आणि ते ट्राय करून तुम्हाला मी रिव्ह्यू देईन. तुम्ही पण त्याच्यासाठी ट्राय करा. आणि ह्याचे बेनिफिट्स खूप चांगले आहेत, खूप जास्त चांगले आहेत. तर म्हणून सांगितलं. सो प्लीज ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा म्हणजे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती पडेल अजून. थँक्यू.